फूड सेफ्टी. चला फूड सेफ्टीमध्ये बघू आपण. फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन. त्याच्यात बघा, वी हॅव लर्न अबाउट व्हेरियस मेथड ऑफ सेफ स्टोरेज ऑफ फूड लाईक फ्रीजिंग, ड्राईंग, बॉइलिंग, एअर टाईट पॅकिंग एट्सेट्रा. आता बघा, जे काही फूड असतं ते सुरक्षितपणे स्टोरेज करणं, साठवणं, याच्या काही मेथड आपल्याला माहिती आहे. त्याच्यापैकी एक आहे फ्रीजिंग. फ्रीजिंग माहिती आहे, ओके, थंड टेम्परेचर, कमी टेम्परेचरमध्ये ठेवणे. ड्राईंग, वाळवणे. बॉइलिंग, उकळणे. एअर टाईट पॅकिंग म्हणजे हवाबंद डब्यात ठेवणे एट्सेट्रा. अशा काही मेथड आहेत. These different methods prevent the growth of microorganisms in a food and thereby save the food from the spoiling. तर अशा वेगवेगळ्या काही पद्धत आहे. त्याच्यामुळे काय होतं, जे फूड असतं त्या फूडमधले जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात म्हणजे सूक्ष्मजीव, त्यांची वाढ होत नाही. अशा ज्या काही मेथड्स असतील, फ्रीजिंगसारख्या, ड्राईंगसारख्या, बॉइलिंगसारख्या, एअरटाईट पॅकिंगसारख्या, तर त्याच्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही आणि ते फूड जे आहे ते स्पॉईल होत नाही, म्हणजे खराब होत नाही आणि ते सुरक्षित राहतं. ठीक आहे. पुढचा जो टॉपिक आहे आपला, फूड प्रोटेक्शन अँड फूड प्रिझर्वेशन. फूडला कसं प्रोटेक्ट करायचं, कसं सुरक्षित ठेवायचं, आणि फूडचं प्रिझर्वेशन, त्याची साठवणूक जास्त काळासाठी कशा पद्धतीने करायचं, म्हणजे प्रिझर्वेटिव्ह आपण म्हणतो, म्हणजे ते खराब व्हायला नको. त्याच्यात सुरुवातीला बघणार आहेत आपण फूड प्रोटेक्शन. प्रिव्हेन्शन ऑफ फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबियल ग्रोथ अँड इन्फेस्टेशन बाय पेस्ट इज कॉल्ड एज अ फूड प्रोटेक्शन. ठीक आहे. तर जे फूड आहे ते स्पॉईल व्हायला नको. मायक्रोबियल ग्रोथ म्हणजे सूक्ष्मजीवांची त्याच्यात वाढ व्हायला नको. सूक्ष्मजीवांची जर वाढ झाली नाही तर त्याची नासाडी होणार नाही, ते खराब होणार नाही. दुसरं, जे पेस्ट आहेत, कीटक असतील, म्हणजे कीटक म्हणजे उंदीर वगैरे, घुशी, हे पण पेस्टमध्येच येतात. हां, तर यांच्यामुळे ते फूड जे आहे ते खराब होणार नाही. इन्फेस्टेशन्स म्हणजे ते खराब होणार नाही. तर याला काय म्हणायचं, याच्यापासून आपण प्रिव्हेन्शन करायचं. फूडला काय करायचं, प्रिव्हेन्शन, म्हणजे ते खराब होणार नाही, याच्यापासून आपण त्याला प्रिव्हेंट करा, विरोध करा, त्याला आपण फूड प्रोटेक्शन असं म्हणतो. पुढचं आहे बघा बाळांनो, फूड प्रिझर्वेशन. आता फूड प्रिझर्वेशन काय असतं ते पाहू. यूज ऑफ व्हेरियस प्रिझर्वेटिव्ह टू प्रिव्हेंट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम फूड स्पॉइलेज ड्यू टू इंटरनल फॅक्टर्स इज कॉल्ड ॲज अ फूड प्रिझर्वेशन. म्हणजे बघा, आपण वेगवेगळे प्रिझर्वेटिव्ह वापरतो. प्रिझर्वेटिव्ह म्हणजे असे काही केमिकल सबस्टन्स असतात की ज्याच्यामुळे फूड खराब होत नाही, प्रिव्हेंट होतं, खराब होण्यापासून प्रिव्हेंट होतं, आणि लॉंग पिरियड ऑफ टाईमपर्यंत ते फूड काय होतं, टिकतं, लवकर खराब होत नाही. असे जे काही इंटरनल फॅक्टर्सला ते काय करतं, जे इंटरनल फॅक्टर आहे फूडमधले, ज्याच्यामुळे फूड स्पॉइलेज होतं, त्याला प्रिव्हेंट करतं. ते केमिकल टाकल्यानंतर त्याला आपण फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणजे फूड प्रिझर्वेशन असं त्याला म्हटलं जातं. बाजूला बघा, नॅशनल इन्स्टिट्यूशन्स कुठले आहेत, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन नॅशनल इन्स्टिट्यूट आहे. दिस इज अ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन दॅट कंट्रोल प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड अँड ड्रग बाय देअर स्टँडर्डायझेशन. तर हे जे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे, एक नॅशनल म्हणजे गव्हर्नमेंटचं ऑर्गनायझेशन आहे, सरकारचं एक ऑर्गनायझेशन की ज्याच्यामुळे जे फूडचं प्रोडक्शन होतं किंवा ड्रग्स, फूड अँड ड्रग्सचं जे प्रोडक्शन होतं आणि त्याचं जे डिस्ट्रीब्युशन होतं ते बाय देअर स्टँडर्डायझेशन यांच्यानुसार, किंवा हे जे गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट पाहिजे तसं ते याचं काय करू शकतो, डिस्ट्रीब्युशन करू शकतो. फूड सेफ्टी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ऑथॉरिटी ऑफ इंडिया काय कुठली आहे, FSSAI हॅज बीन एस्टॅब्लिश ॲज पर द फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन ॲक्ट 2006. फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन ॲक्ट जो होता 2006चा, त्याच्यानुसार ही जी अथॉरिटी इंडियाची फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन FSSAI याची स्थापना झालेली आहे. पुढचं जे बघायचं आहे आता आपल्याला, मेथड ऑफ फूड प्रोटेक्शन. फूडला कशा पद्धतीने आपण प्रोटेक्ट करू शकतो त्या मेथड आपल्याला बघायचं आहे. त्याच्यातली जी पहिली मेथड आहे ती आहे फ्रीजिंग. फ्रीजिंग आता सगळ्यांना माहिती आहे. फ्रीजिंग म्हणजे काय करतो आपण, आपल्या घरातले पदार्थ काय करतो,
फ्रीजमध्ये ठेवतो. फ्रीजमध्ये टेम्परेचर कसं असतं, कमी असतं. कमी टेम्परेचर असल्यामुळे त्याची ग्रोथ काय होते, कमी होते. ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याची ग्रोथ त्यांची ग्रोथ होत नाही, ती ग्रोथ काय होते, कमी होते. बोल. फ्रीजिंगमध्ये बघा, बायोलॉजिकल अँड केमिकल रिॲक्शन इन फूड मटेरियल आर अ स्लो डाऊन ॲट द लो टेम्परेचर. म्हणजे कमी तापमानाला काय होतं, जे फूड मटेरियल आहे आपलं त्याच्यामध्ये काही ज्या बायोलॉजिकल आणि केमिकल रिॲक्शन म्हणजे जैविक आणि ज्या रासायनिक अभिक्रिया असतात त्या हळूहळू होतात. त्या कशा होतात, हळूहळू होतात कमी टेम्परेचरला. ॲज अ रिझल्ट फूड रिमेन इन गुड कंडिशन फॉर लॉंगर ड्युरेशन. त्यामुळे काय असतं, फ्रीजिंग जेव्हा आपण फूड मटेरियलला करतो तर ते जास्त काळापर्यंत टिकतं, जास्त काळापर्यंत ते फूड मटेरियल टिकतं, चांगलं राहतं. दॅट इज वाय रेफ्रिजरेटर आर यूज इन द किचन. त्याच्यामुळेच रेफ्रिजरेटरचा यूज आपण स्वयंपाकघरामध्ये करत असतो. दुसरी जी मेथड आहे बाळांनो, ती बघणार आहे आपण स्मोकिंग. त्याच्यात बघा, फूड इज प्रिझर्व विथ द हेल्प ऑफ स्मोक. स्मोकच्या सहाय्याने सुद्धा फूड काय केलं जातं, प्रिझर्व केलं जातं. स्मोकच्या सहाय्याने सुद्धा फूड काय केलं जातं, प्रिझर्व केलं जातं. ॲल्युमिनियम फॉस्फाईड इज यूज इन दिस मेथड. या मेथडमध्ये काय करतात, ॲल्युमिनियम फॉस्फाईडचा उपयोग केला जातो आणि फूडला काय केलं जातं, प्रिझर्व केलं जातं. पुढची जी मेथड आहे, यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स. आता याच्यामध्ये काय असतं, मेलॅथिओन इज अ स्प्रे ऑन अ गनी बॅग कंटेनिंग फूड ग्रेन्स. म्हणजे एखादी जी गोंटी म्हणतो आपण, सुतीची जी बॅग असते त्याला गनी बॅग म्हणतात. तिच्यामध्ये जर अन्नधान्य जर असलं तर वरून काय करतो आपण, मेलॅथॉयन नावाचं इन्सेक्टिसाइड आहे. इन्सेक्टिसाइड म्हणजे काय, कीटकांना मारणारं, त्याला आपण काय म्हणतो, इन्सेक्टिसाइड. तर मेलॅथिओनचा काय केलं, तो स्प्रे करतात. वरून काय करतात, त्या गनी बॅगमध्ये जिथं धान्य आहे तर त्याला मेलॅथिओनने काय केलं जातं, स्प्रे केला जातो. म्हणजे आपण इन्सेक्टिसाइडचा स्प्रे करतो, त्यामुळे त्याला कुठलेही कीटक वगैरे त्याला तिथं तयार होणार नाहीत. पुढचं जे आहे इरॅडिएशन म्हणतो आपण त्याला. आता इरॅडिएशनमध्ये काय असतं ते बघू. इन दिस मेथड, या मेथडमध्ये फूड इज एक्सपोज टू द आयोनायझिंग रेडिएशन सच एज हाय एनर्जी इलेक्ट्रॉन इमिटेड बाय ॲक्सिलरेटर, एक्स-रे, गॅमा रे इमिटेड बाय रेडिएक्टिव्ह आयसोटोप. आता या मेथडमध्ये काय केलं जातं, जे फूड आहे आपलं त्याच्यावर रॅडिएशन पास केले जातात. त्याच्यावर काय केलं जातं, रॅडिएशन पास केले जातात. जसे एक्स-रे असतात, ओके, एक प्रकारचं काय असतं ते रॅडिएशन. काय असतं ते रॅडिएशन असतं, ते रॅडिएशन पास करतात. आता हे जे रॅडिएशन असतात, हाय एनर्जी इलेक्ट्रॉन इमिटेड बाय ॲक्सिलरेटर, जे ॲक्सिलरेटर असतो त्याच्याने काय होतो, हाय एनर्जी इलेक्ट्रॉन असलेले काय होतात, पास होतात, रॅडिएशन पास होतात, इमिट होतात म्हणजे बाहेर पडतात. त्याला उदाहरण आपण एक्स-रे म्हणू शकतो, गॅमा रे म्हणू शकतो. हे जे रेडिएक्टिव्ह आयसोटोप आहे त्याच्यातनं ते काय होतात, बाहेर येतात. दिस प्रोसेस डिस्ट्रॉय द मायक्रोब्स. मग या रॅडिएशनमुळे काय होतं, जे सूक्ष्मजीव आहेत मायक्रोब्स ते डिस्ट्रॉय होतात, नष्ट होतात, किल होतात किंवा इन्सेक्ट नष्ट होतात. शेल्फ लाईफ ऑफ फ्रूट इन्क्रीजेस ड्यू टू इन्क्रीज इन रायपनिंग ऑफ फ्रूट. तर काही वेळा जे शेल्फ लाईफ आहे फ्रूटचं ते इन्क्रीज होतं, म्हणून त्याचा जो पिकण्याचा कालावधी तो वाढतो. रायपनिंग ऑफ फ्रूट काय होतं, वाढतं. द शेल्फ लाईफ ऑफ पोटॅटो अँड ओनियन इन्क्रीजेस ड्यू टू स्लोअर डाऊन स्प्राउटिंग. मग जर शेल्फ लाईफ पोटॅटोचं आणि ओनियनचं वाढलं तर त्याचा जो स्प्राउटिंग म्हणजे अंकुर जो फुटतो त्याचा जो कालावधी आहे ना तो काय होतो, वाढून जातो. म्हणजे उशिरा अंकुर फुटतं म्हणून ते लवकर खराब होत नाही. त्याच्यावर जर आपण रॅडिएशन पास केले तर. पुढची जी मेथड बघणार आहे आपण, पाश्चरायझेशन. या मेथडमध्ये दिस मेथड इन्व्हॉल्व हिटिंग द मिल्क और अदर सिमिलर फूडस्टफ अप टू सर्टन टेम्परेचर. म्हणजे या मेथडमध्ये मिल्क किंवा त्याच्यासारखे काही जे फूडस्टफ आहे अन्नपदार्थ, तर त्यांना आपण एका पर्टिक्युलर टेम्परेचरपर्यंत, काहीतरी एक लिमिट टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरपर्यंत आपण त्याला हीट देतो. एक्झाम्पल दिलं आहे आता मिल्कसाठी बघा, मिल्क ॲट 80 डिग्री सेल्सिअस फॉर 15 मिनिट. म्हणजे 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत मिल्कला उष्णता द्या, दुधाला 15 मिनिटपर्यंत, आणि टेम्परेचर किती ठेवायचं, 80 डिग्री. अँड कुलिंग इट क्विकली, आणि लगेच त्याला काय करायचं, लवकरात लवकर थंड करायचं. दिस डिस्ट्रॉय द मायक्रो प्रेझेंट इन द मिल्क अँड कीप फॉर अ लॉंगर ड्युरेशन. मग त्यामुळे काय असतं, त्याच्यातले जे सूक्ष्मजीव मिल्कमधले ते नष्ट होतात, मरतात, आणि ते जे मिल्क येते जास्त काळापर्यंत
टिकणार आहे. केमिकल प्रिझर्वेटिव्ह, कुठली मेथड आहे पुढची? केमिकल प्रिझर्वेटिव्ह. आता ती आपण बघणार आहोत. ॲसिडिक ॲसिड, त्याला आपण व्हिनेगर म्हणतो. काय म्हणतात त्याला? व्हिनेगर. त्याचं दुसरं नाव काय? ॲसिडिक ॲसिड. सायट्रिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड कशात असतं? लिंबूत असतं. सोडियम बेन्झोएट अँड सम नायट्रेट अँड नायट्रेट सॉल्ट्स आर द एक्झाम्पल ऑफ अ केमिकल प्रिझर्वेटिव्ह. हे जे सगळे एक्झाम्पल दिले आपल्याला, ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झोएट, नायट्रेट आणि नायट्रिक सॉल्ट, हे सगळे एक्झाम्पल आहेत प्रिझर्वेटिव्हचे. केमिकल प्रिझर्वेटिव्ह म्हणतो आपण. आलं लक्षात? They are used in sauces, jellies, jams and packaged ready to cook vegetable and ready to eat foods etc. आता हे जे सगळे प्रिझर्वेटिव्ह कुठे यूज केले जातात? सॉस असतात, जेली असते, जेली भेटते बघा मार्केटमध्ये, जॅम्स भेटतात, नंतर काही व्हेजिटेबल असतात जे पॅकिंग केलेले असतात आणि ते पॅकिंग फोडल्यानंतर घरी कुकिंग करायचं असतं, असे जे व्हेजिटेबल असतात त्यांच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात. दिस प्रिझर्वेटिव्ह कीप द फूड सेफ फॉर लॉंग ड्युरेशन. मग हे प्रिझर्वेटिव्ह ॲड केल्यामुळे ते लॉंग ड्युरेशनपर्यंत फूड काय असतं? टिकून राहतं, म्हणजे लवकर खराब होत नाही. आता जो शेवटचा राहिला आपला एक नॅचरल प्रिझर्वेटिव्ह. म्हणजे प्रिझर्वेटिव्हमध्ये दोन प्रकार होते, केमिकल आणि नॅचरल. आता आपण नॅचरल बघणार आहोत. आता बघा नॅचरल प्रिझर्वेटिव्ह कुठले आहेत? सम नॅचरली अवेलेबल मटेरियल, सॉल्ट, शुगर, ऑइल यूज इन प्रिझर्वेटिव्ह इन द पिकल, जाम, मुरंबा, पेठा एक्सेट्रा. तर सॉल्ट आहे, शुगर आहे, ऑइल हे सगळे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे आणि यांचा यूज आपण पिकल्स म्हणजे लोणचं करतो आपण, वेगवेगळे जाम्स करतात, मुरंबा, पेठा हे तयार करताना सॉल्ट, शुगर, ऑइल हे प्रिझर्वेटिव्ह आपण त्याच्यामध्ये ॲड करतो. त्यामुळे हे जे पिकल्स असेल, जाम असेल, मुरंबा असेल, पेठा असेल, जास्त वेळपर्यंत टिकत असतात. आणि जे शेवटचं बाकी एक फूड प्रोटेक्शनची मेथड, ती आहे यूज ऑफ इन्सर्ट गॅसेस. तर त्याच्यात बघू आता. नायट्रोजन गॅस इज फीड इन एअरटाईट पॅकेट ऑफ पोटॅटो, वेफर्स अँड अदर फूड प्रोडक्ट, दस प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ फंगस अँड इन्सेक्ट इन दे. दुकानात जे आपल्याला एअरटाईट पॅकेट मिळतात त्याच्यामध्ये बघा पोटॅटो वेफर्स वगैरे असतात किंवा दुसरे जे फूड प्रोडक्ट असतात, तर त्याच्यामध्ये जी एअर असते ती एअर कुठली असते? काय कोण हे करत असतो? फूडचं प्रोटेक्शन हे करत असतो.